आजीला मावशीला सर्वांना हाय हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला सकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. इथे मी मस्त मिडियम आकाराची वांगी घेतलेली आहे. तर वांग्याचं आज भरीत बनवते. वांग्याची जी देठं असतात ना ती काढून टाकली मी, कारण वांग्याला पूर्ण असं जाळावरती भाजून घ्यायचं असतं वांग्याचं भरीत, त्यामुळे छान लागतं. आणि थोडंसं नॉर्मल तेल लावून घेतलं वांग्यांना मी, म्हणजे ते पटकन भाजले जातात, जास्त वेळ लागत नाही. आणि वांग्याचं भरीत सर्वांनाच आवडतं घरामध्ये. तर आज खूप दिवसांनी मी भरीत बनवते. भरीतसोबत मस्त बाजरीची भाकरी पण छान लागते. का बरडतोय का तो? काय म्हणतोय तो? आपल्याला स्वयंपाक करायचंय ना बाळा. मी काय बोलते पाय बोलवू. तुला टमाटर देऊ का मी? हे बघ टोमॅटो. वा टमाटर बडे मजेदार. तुला आवडतं ना टोमॅटो? गारगार रे. चल सर्व आजींना गुड मॉर्निंग बोल. सकाळी सकाळी आमचा धनी किती फ्रेश झालेला आहे. वा टमाटर बडे मजेदार. त्याला टमाटरचं सॉंग आहे ना फार आवडतं. आणि हे बघा कसा मस्त टमाटर खातोय. हाय बोल, हाय बोल आजीला मावशीला सर्वांना हाय. काय त्याला कॅमेरा कळतो बरं का. कॅमेराकडे बघतो कसा. कोण आहे बाळा तिकडं? कोण आहे? काय झालं? आपल्याला भूर जायचं बाळा. इथं काय झालं? डोळ्याजवळ पूजा त्याच्या लाल झालंय. हे बघा धर्मिकला इथे मस्त काजळाचा टिक्का सुद्धा आम्ही लावतो. हा ना बाळा. आज आहे ना आम्हाला सर्वांना जायचंय शॉपिंग करायला. धन्विक बाळाची शॉपिंग. मस्त नवीन नवीन कपडे घ्यायचे. हो ना, जायचे ना आपल्याला शॉपिंग करायला. जायची ना. राहून कुठे गेला हो? मामा कुठे गेला? मामाने तुला आज घेतलं नाही का? कुठे गेला मामा? बोल ना, बोल. बोलायचो म्हणजे बाळाला बोलायचो. चला तुमच्यातर्फे मी धन्विकचा गोड गोड पापा घेते मस्त. सर्व ताईंना आपलं बाळ खूप आवडतं ना. हे बघा छान आहे. आता मम्मा जेवण करते ना बाळा. मम्माला जेवण करायचे. चला माझी वांगे जळून जातील धन्विक बाळाच्या नादात. तू बाबांजवळ खेळतो का? खेळतो का? माझे गुणाचे पाखरू आहे. माझं गुणाचं रसगुल्ला आहे. गुणाचं गुलाबजामुन आहे. अजून काय काय? पेढा आहे, लाडू आहे. अजून काय काय बाळा? आता मी ना भरीत बनवणार आहे वांग्याचं. मामाच्या आवडीचं वांग्याचं भरीत. तिने घ्यायची सोनू. तिने घेतलं राहूया ना. त्याला तिकडे देतो का सईकडं नेऊ? जाय सई दिदी क जातो का? सई दिदी क जाय. बाबा घेताय तुला सई दिदी कडे. नाही यायचं तुमच्याकडं नाही म्हणतो. अरे बाबा घेताय तुला. भूर जायचंय. भूर जा ना भूर. हे बघ बाबा रुमाल आणा बरं. जा बाबा. नाही म्हणतोय तुमच्याकडे यायलाच नको म्हणून. जा पप्पांकडे नको म्हणतोय तुझ्या. अजिबात पप्पांकडे जात दे. बघितलं ना अजिबात त्याला बाबांकडे जायचं नव्हतं. त्याला ना बाहेर फिरायला आवडतं. वांग्याच्या भरीतसाठी इथे मी 3 कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तसं तर भरीतची रेसिपी एकदम सोपी आहे, प्रत्येकाला येतेच, दाखवायची काही गरज नाही आहे. तरी पण म्हटलं चला थोडंफार तुम्हाला शेअर करते. आणि बऱ्याच त्यांना माझ्या रेसिपी पण आवडतात. थोड्या दिवसातच लवकरच आपल्या रेसिपी पण येतील चॅनेलवरती. तर इथे मी कांद्याचे मोठे मोठेच काप करून घेतले, कारण कांदा आणि टोमॅटो, लसूण, अद्रक हे सर्व काही मी चॉपिंगमध्येच बारीक करणार आहे. कांदा चॉपर आहे नागरोचं, छोटंसं मशीन आहे, पण त्यामध्ये खूप छान पद्धतीने कांदा टोमॅटो सर्व काही बारीक होतं. तर हे पटकन यूज होतं आपल्याला घाई गडबडीच्या कामामध्ये.
हे घेताना मी मिशोवरूनच घेतलेलं आहे 600 रुपयाला. पण आता मला आहे ना यातलं थोडंसं मोठं असतं ना ते पण घ्यायचं आहे, तर ते पण मला बऱ्याच कामांना उपयोगी पडेल. आता वांगी सर्व काही भाजलेली होती, थोडीफार थंड होऊ दिली मी, कारण खूप गरम गरम असतात वांगी आणि वांग्याचं भरीत खायला खूप टेस्टी लागतं. पण ही वांगी ना सोलायचं म्हटलं ना तर खूप किचकट काम आहे, हात पण काळे होतात. पण मग ते टल्फर आहे ना वांग्याचं वरचं ते काढावंच लागतं. आणि एका साईडला मी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, थोडंसं अर्धा चमचा मीठ हे सर्व काही टाकलं आणि छान असं सर्व काही परतलं तेलामध्ये. आणि त्यानंतर मग जी मॅश केलेली वांगी ना ती त्यामध्ये टाकायची आणि परत थोडंसं मीठ आणि वरतून कोथिंबीर टाकायची. तर एकदम झटपट असं भरीत होतं, फक्त वांगी भाजायलाच तितकासा वेळ लागतो. कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झाल्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे. तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा लाल तिखट, काळा मसाला हे सर्व मसाले टाकले. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता. मी खूप जास्त तिखट काही बनवत नाही. यामध्ये गरम मसाला किंवा हिरवी मिरची कापून जरी टाकली ना तरी पण छान लागतं भरीत. बरेच जण भरीतमध्ये ना ग्रीन पीस पण टाकतात, ते पण छान लागतं. तर चला आता सर्व मसाले तेलामध्ये परतल्यानंतर मॅश केलेलं वांगं आहे ना ते टाकलं. वांगं आहे ना भाजल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने फोडून पाहायचं, म्हणजे आतमध्ये कधी कधी अळई असते, तर मग वांगं आपल्याला चेक करून घ्यावं लागतं. अशा प्रकारे छान हे मस्त भरीत बनवलं मी. आणि आता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर पण वरतून टाकते. मंद गॅसवरती आता हे भरीत आहे ना एक 5 ते 7 मिनटं आहे ना छान शिजवू द्यायचं झाकण ठेवून. आणि मग भरीत खायला रेडी आहे. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. आणि हे बघा धन्विकला कसं मामाने पकडलेलं आहे, त्याला असं पकडलेलं खूप आवडतं. आणि पुढे ना मस्त सॉन्ग लावलेलं होतं, कार्टून लावलेलं होतं, टमाटरचं सॉन्ग त्याला फार आवडतं. तर हे बघा मस्त टी व्ही बघतो तो, खूप जास्त नाही पण कधी रडायला लागला तर मग थोडा वेळ त्याला आम्ही टी व्ही लावून देत असतो. आणि त्याला मामाकडेच राहायला जास्त आवडतं. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली आहे. काल मी सकाळपर्यंतचं शूट घेतलं आणि त्यानंतर मग काही शूटच घेतलं नाही, अचानक मला दुसरं काम निघालं त्यामुळे. आणि आता म्हटलं चला मस्त व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात करावी. तर मी वरतीच आलेली आहे, कारण खाली सारखं कोणी ना कोणी येत असतं, त्यामुळे मग मला बोलता येत नाही. मध्येच शूट घेत असताना थोडीशी अडचण येते, म्हणून म्हटलं वरती निवांत आहे तर इथेच तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहे मला. तर म्हटलं चला आता गेली 10-12 दिवस झाली मला आहे ना 4-5 ताईंनी कमेंट्स केलेल्या होत्या की ताई तुमच्या हातामध्ये जे ग्रीन ब्रासलेट आहे ना तर ते का घातलेलं आहे याविषयी थोडीफार म्हटलं माहिती सांगावी. तर आतापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघतात ते बरेच वर्ष झाले आपल्या व्हिडिओला, यूट्यूब चॅनलला 4 वर्ष झाले. 4 वर्षात तुम्ही माझ्या हातामध्ये कधी अंगठी किंवा काही हातामध्ये ब्रासलेट असं काही बघितलेलं नाही आहे. अचानक 15-20 दिवसांपासूनच माझ्या हातामध्ये हे ग्रीन ब्रासलेट आहे. त्यानंतर इकडे ही हा जामुनी डायमंड, जामुनी रत्न म्हणतात याला आहे ना अमेस्टिट डायमंड असं म्हणतात. तर हा जांभळ्या रंगाचा आहे, अगदी माझ्या साडीच्या रंगासारखा आहे. आणि इकडे मी ह्या हातामध्ये तांब्याची अंगठी परिधान केलेली आहे. तर या अंगठी मी का घातल्या, हे ब्रासलेट मी का घातलं त्याविषयीचा इतिहास म्हटलं आज सांगून देऊ, कारण तुमच्यासारख्या कमेंट्स येत राहतील. आणि हे मी का घातलं ते पण सांगते. आजपर्यंत मी कधी अंगठी वगैरे घातली नाही किंवा कधी असं ब्रासलेट वगैरे पण माझ्या हातामध्ये कधी तुम्हाला दिसलं नाही. तर सुरुवात आपण करू तांब्याच्या अंगठीपासून. तर ही तांब्याची अंगठी मी का घातलेली आहे तर याच्या मागचं कारण आहे. तर माझं नाव सुवर्णा आणि सुवर्ण नावाने मला कुंभ रास येते. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कुंभ राशीची आता 7.5 चालू आहे. आणि या तांब्याच्या अंगठीला परिधान केल्यामुळे ना आपल्याला जो हाडांचा त्रास असतो किंवा आपला सांधेदुखी म्हणा, वाताचा त्रास तो कमी होतो, म्हणून मी तांब्याची अंगठी घातलेली आहे. तर त्यानंतर ह्या अंगठीचं मी तुम्हाला नंतर सांगते. आधी मी ग्रीन क्रिस्टलबद्दल सांगते. तर हे ग्रीन क्रिस्टल आहे. तर हे जे क्रिस्टल आहे ना आपण गळ्यामध्ये पॅन्डेल म्हणून पण आपण घालू शकतो किंवा बोटातल्या अंगठीमध्ये पण ग्रीन क्रिस्टल घालू शकतो. पण मी हे ब्रासलेट घातलेलं आहे. तर आता हे मला कुठून मिळालं हे तुम्हाला नंतर सांगते, पण त्या आधीची माहिती सांगते. आजपर्यंत मला असं ब्रासलेट मिळतं किंवा अंगठीचं ठीक आहे, अंगठी प्रत्येकाच्या हातामध्ये असते. आपण राशीनुसार रत्न परिधान करत असतो. आपल्या राशीनुसार रत्न परिधान केल्याने आपल्याला त्याचे चांगले बेनिफिट मिळतात, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि माझे रास कुंभ रास आहे. तर त्यामुळे मग कुंभ राशीला नीलम असतो आणि नीलम स्त्रिया परिधान करत नाही, माहिती असेल तुम्हाला पण. त्यामुळे मी आजपर्यंत कधी राशीची अंगठी परिधान केलेली नाही आहे. तर चला आता ग्रीन क्रिस्टलबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते.
तर हे ग्रीन क्रिस्टल आहे ना, हे काही 20-30 किंवा 40-50 रुपयाचं नाही आहे. हे जवळपास मला 2000च्या आसपास मिळालेलं आहे. म्हणजे 1500च्या 2000च्या आसपास. मी याचं बिल वगैरे पाहिलं नाही, पण तुम्हाला बघेल आता ते कुठे ठेवलेले माझ्या लक्षात नाही आहे. तर हे महाग आहे, खूप स्वस्त नाही आहे. तर आता याचे फायदे काय ते सांगते. तर आता मी सर्व पॉईंट्स लक्षात राहाव्या म्हणून मग मी एका पेजवरच लिहून घेतलं, कारण काही मी सांगायचं विसरून जाते बोलता बोलता. त्यामुळे म्हटलं चला एका पेजवर आपण लिहून घेऊ याचे बेनिफिट काय आहे आणि मग सर्वच ताईंना सांगू. ग्रीन क्रिस्टल परिधान केल्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, इम्युनिटी सिस्टम मजबूत होतो, व्यक्तीला भावनिकरित्या संतुलित बनवतं, आपला तणाव कमी करतं, धनाला आकर्षित करतं. त्यामुळे आपल्यावर जर काही कर्ज असेल तर ते कर्जमुक्त होतो आपण. सर्वात जास्त हेल्थ इश्यू, माणसाचं शरीर जर चांगलं असेल ना तर माणूस खूप मोठ्या संकटाला सामोरे जाऊ शकतो. पण माणसाची शरीर संपत्ती जर कमी झाली किंवा आपल्याला काही आजार झाला, रोग झाला, तर आपण सर्व सुख असतानाही खूप निराश असतो, हतबल असतो. तर माझ्या बाबतीतही सध्या आता तेच झालेलं आहे. कारण तुम्ही बघताय एवढ्या 1 वर्षामध्ये मी बरेच हॉस्पिटल फिरलेली आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट, होमिओपॅथिक ट्रीटमेंट माझ्या चालू होत्या. कारण मला आर इफेक्टर झालेला होता. तर तुम्हाला माहितीच आहे, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. पण आता कुठे माझी हेल्थ पहिल्यापेक्षा खूप चांगली झालेली आहे. तर हेल्थ इश्यू असेल, आपल्या जीवनामध्ये बॅलन्स बिघडलेला असेल किंवा हृदयाविषयी आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर ते कमी होतात. म्हणजे असं समजा की हे आपल्यासाठी ना एक गुड लक आहे. जे मानसिकदृष्ट्या कमजोर झालेले, खूप प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नाही, तर हे परिधान केल्यानंतर आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं. कुठेही आपण निराश होत नाही. त्यानंतर आपल्यापासून निगेटिव्हिटी दूर राहते, वाईट सवयींपासून आपली सुटका होते. एखाद्या व्यक्तीची सफलता जर थांबलेली असेल किंवा त्याला खूप चिंता असेल तर ती दूर करतं. वाणीमध्ये, बुद्धीमध्ये स्थिरता येते. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी येते. आपल्या आध्यात्मिक विकास होतो आपला. यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण कोणतीही चूक करत नाही. काही जीवनात प्रॉब्लेम असतील तर ते कमी होतात. आता हे मी थोडे पॉईंट्स यामध्ये लिहिलेले, तसे याचे फायदे अनेक आहेत. तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तर मला पण माहिती नव्हतं असं काही ग्रीन क्रिस्टल वगैरे परिधान केल्यानंतर आपल्याला इतके फायदे होतात. पण कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये खूप घडामोडी होत असतात. कधी कधी आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं आणि आपण सर्व काही करून आपल्या पत्रामध्ये निराशा येते, आपण हतबल होतो आणि दुःखी होऊन बसतो. त्यामुळे मग आपल्या पुढे काही असं राहत नाही की आपण काय करावा. आपल्याला सुख समाधान मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, खूप कष्ट करतो, तरी आपल्या पत्रामध्ये सुख समाधान येत नाही. तर असे बरेच जण असतात. मग आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, कुठेतरी आपल्याला सुख मिळेल किंवा समाधान मिळेल, मनाला शांती मिळेल, त्यासाठी आपण काही ना काही करत असतो. मग राशीनुसार खडा घेणे किंवा मग गुरुजींकडे जाणे, ब्राह्मणांकडे जाणे, आपली कुंडली जाऊन विचारणे, बऱ्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो, जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही संकट असतात ते दूर व्हावे यासाठी माणूस प्रयत्न करतच असतो. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही अंधश्रद्धा खूप पाळताय, तर असं नाही आहे. अंधश्रद्धा मी जास्त पाळत नाही, पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार येतात. आपल्याला काही मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं. तर आपण खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, खूप चांगल्या पद्धतीने वागतो, तरी पण आपल्या पदरात कधी कधी निराशा येते. आपलं एकही काम धड होत नाही, आपली मानहानी होते. बऱ्याच संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतच असतात. पण कधी कधी आपण खूप निराश होतो, हतबल होतो आणि दुःखी होऊन बसतो. त्यानंतर आपण खूप विचार करतो की आपण इतकं चांगलं वागूनही आपल्या पत्रामध्ये अपयश का. इतकी मेहनत करून, इतके कष्ट करून सुद्धा हातामध्ये काहीच येत नाही. त्यावेळेला माणूस अध्यात्मिकडे वळतो. म्हणजे आपण शरीरची साडेसाती असल्यामुळे आपण काय बोलतो, आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही. कारण आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात त्यांची जागा बदललेली असते. त्या ग्रहांनुसार आपण वागत असतो, बोलत असतो. आपल्या हातून बऱ्याच चुका होतात. शेवटी मनुष्य आहे आपण. असं नाही की आपण सर्वच काही बरोबर करतो. आपल्या हातून पण बऱ्याच चुका होतात. नकळत कोणाचं मन दुखल्या जातं, नकळत कोणाचं वाईट होतं. तर आता सध्या मला हे साडेसाती चालू आहे आणि साडेसातीचं हे 3रं चरण चालू आहे. तर सध्या 3ऱ्या चरणमध्ये तर मला फारच त्रास जाणवलेला आहे. हेल्थ इश्यू पण होता. त्यानंतर
फायनान्स प्रॉब्लेम जे असतात, पैशांचे प्रॉब्लेम ते पण होते आणि त्यामुळे मला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं होतं. म्हणून मी सर्व काही चांगलं घडावं आपल्या आयुष्यामध्ये म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. तर त्यामुळे मग मी हे ग्रीन ब्रासलेट आहे ना, हे ग्रीन क्रिस्टल ते हातामध्ये परिधान केलं, जेणेकरून माझा हेल्थ इश्यू थोडासा कमी होईल आणि माझी सर्व काही रखडलेली कामं पूर्ण होतील. या गोष्टीमुळे मी खूप निराश झालेले, काही गोष्टी खूप विचित्र घडत आहे आणि सर्व काही आपण चांगलं करतोय तरी पण आपल्याला हे सर्व काही बघावं लागतंय. तर यामागे काहीतरी कारण असू शकतं, कारण हा सर्व काही वेळ आहे ना आपल्याला अनुभव देतो की आपल्यासोबत कोण आहे, आपल्यासोबत कोण नाही. तर हे सर्व काही शिकवण्यासाठीच आपल्याला ही 7.5 आलेली असते, असंच मला म्हणायचंय. तर याला म्हणतात जामुनी रत्न, म्हणजे हा पर्पल डायमंड आहे, तर अमेस्टिक डायमंड म्हणतात याला. आणि म्हणून मग हा मी पंचधातूमध्ये केलेला आहे, घातलेला आहे. पंचधातूमध्ये सांगितलं मला, म्हणून मग मी पंचधातूमध्ये हा खडा घातलेला आहे. तर आता याचे बेनिफिट काय आहे ते तुम्हाला सांगते. तर ते पण मी पेजवरती लिहून ठेवलेले आहे. तर हा अमेस्टिक डायमंड आहे ना, शनीशी संबंधित आहे. शनीचा रत्न नीलम असतो, त्याचा उपरत्न जामुनी रत्न आहे. नीलम रत्न कुंभ राशी किंवा मकर राशी हे धारण करतात. तर हा डायमंड धारण केल्यामुळे ना शनीचे दोष नाहीसे होतात किंवा आपल्या काही चुकीच्या प्रभावामुळे आपल्याला खूप संकट येतं, ते त्यातून आपण मुक्त होतो. याला धारण केल्यामुळे आपला मान सन्मान धन यांची प्राप्ती होते, मानसिक शांती मिळते, शनीच्या 7.5च्या प्रभावापासून आपला बचाव होतो. त्यामुळे नीलम ऐवजी पर्पल डायमंड घालू शकतो आणि त्याचसोबत आपली कार्यक्षेत्रात प्रगती होते किंवा आपल्याला नजर लागणे, मन अशांत असणे, स्ट्रेस खूप जास्त असणे त्यापासून पण आपल्याला बचाव मिळतो, म्हणजे सर्व काही ते स्ट्रेस वगैरे कमी होतो. तर या सर्व काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. तर आता याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे तुमच्यावर आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपण धारण केल्यानंतर लगेच त्याचे फायदे आपल्याला मिळतात असं नाही आहे. 3 महिन्यानंतर याचे आपल्याला फायदे दिसायला लागतात. आता हे मी धारण करून जवळपास 20 दिवस झालेले आहे, मला अजून तरी काही एवढं बेनिफिट याचा मिळालेला नाही. आता बघू अजून 2 महिन्यानंतर याचे काय फायदे आहेत. पण मनाला कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही, हे केल्याने आपल्याला सर्व काही मिळेल, आपल्यावर काही संकट आलेले आहे ते दूर जाईल, या उद्देशानेच मी हे सर्व काही घातलेलं आहे. तर आता हे कुठून मला मिळालं, तर एक गुरुजी आहेत, मी सांगू शकत नाही कोण काय किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही देऊ शकत, आहे एक योग पुरुष, तर त्यांनीच मला हे दिलेलं आहे, म्हणून मग मी हे परिधान केलेलं आहे. एवढ्या 7.5 वर्षामध्ये बरेच त्रास मला झालेले, खूप काही वेदना मला झालेल्या आहे, पण एवढं सर्व काही सहन करून सुद्धा मी हसत खेळत जीवन जगत असते. कारण देवाला कोणी पाहिलेलं आहे का? तुम्ही देवाला पाहिलेलं नाही आहे किंवा मी देवाला पाहिलेलं नाही, पण आपण देवाला अनुभवतो. देव म्हणजेच एक पॉझिटिव्हिटी असते, आपल्या आजूबाजूला असतात देव, पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असते. तर आपण सर्व काही पुढे चांगलं होणार हाच हेतू आपल्या माइंडमध्ये ठेवला पाहिजे की ठीक आहे, कठीण वेळ आपल्यावर आलेली आहे, पण यातून पण आपण संघर्ष करून पुढे जाऊ आणि सर्व काही आपल्याला चांगलं मिळेल किंवा आपलं सर्व काही चांगलं होईल, हीच पॉझिटिव्हिटी आपण सतत मनात ठेवली पाहिजे. सर्वच गोष्टी आपल्या ब्रह्मांडामध्ये असतात, त्या काही आपण पाहिलेल्या नाही, पण आपण ते अनुभवतो. जसा देव आहे तसं भूतही आहे, राक्षस पण आहे, कारण त्यामुळे पण बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागतो. त्यावेळेस आपण देवाचा नाम स्मरण करतो, देवाचा धावा करतो आणि या गोष्टीतून आपण स्वतःला मुक्त करत असतो. म्हणजे कुठेतरी देव आहे आणि मी देवाला खूप मानते, परमेश्वराला खूप मानते. आपण दुःखामध्ये देवाचा धावा करतो, तसं आपण सुख समाधानामध्ये ज्यावेळेस आपल्याला सुख असतं, आपण खूप आनंदी हॅपी असतो, त्यावेळेस सुद्धा आपण परमेश्वराला विसरलं नाही पाहिजे. त्याचं नाम जप केलंच पाहिजे. तर चला, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व काही माहिती मिळालीच आहे. तर आज खूप असं मन हलकं झालेलं आहे सर्व काही तुमच्याशी बोलून, आणि इथून पुढे पण तुम्हाला माझे व्हिडिओ छान येतील, छान माहिती मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करत जा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की करा. चला, पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय.